आलोय सोम्या. लई वर्षानंतर मी डोंगरावर आलेलो आहे. लक्ष्मीचं दर्शन घेऊन आम्ही चाललो आता डोंगरावरती. वरचे पण व्हिडिओ मी सगळ्यांना टाकणार आहे. आता पाऊस आलेला आहे खतरनाक असा. वरचे व्हिडिओ बघा. मी ज्यावेळी लहान होतो त्यावेळी फक्त इथे सिमेंटचं जंगल झालेलं आहे. इकडच्या बाजूला सुद्धा एक शाळा बांधलेली आहे. लहानपणाची मजा. लक्ष्मीच्या मंदिरापासून मी आलेलो आहे. तर इथं 3 ते 4 दगड होती जी सोफा सेट सारखी दिसायची. आम्ही लहान असताना त्या दगडावरती खूप बसायचो. सगळे आम्ही मामी भाऊ वगैरे आम्ही सगळेजण यायचो बसायचो. घरी वगैरे दिसतात सगळी नुसता शेती होती. आता सगळं जंगल झालेलं आहे शेतीचं. दाखवतो मी हे कार्यकर्ते सगळी पळत पळत आलेले आहेत. तिथं आल्यानंतर दमून बसलेले आहेत सगळे. आहे भाचा आहे तिकडे सोम्या बसले. त्यानंतर या टाकीवरती आम्ही लहानपणी गाड्या फिरवायचो. त्या टाकीवरती त्या टाकीमध्ये सरड गडक्या कपडे त्या पकडायचो आम्ही बाहेर काढायचो. खूप मजा यायची. आल्यानंतर इकडचं सुद्धा या झाडावरती आम्ही झोके घ्यायचो. सगळं फक्त आठवणी राहिलेल्या आहेत. त्या काळात कुठले मोबाईल वगैरे काही नव्हते. नाही तर त्या काळात सुद्धा आम्ही सगळे व्हिडिओ शूटिंग वगैरे करून ठेवलं असतं. आणि मोबाईल नव्हता ही गोष्ट चांगलीच आहे. त्यामुळे आम्हाला खूप एन्जॉय करता आला. मंदिराचे सगळे व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. हा कट्टा आता बांधलेला आहे त्यांनी परत. ह्याच्या आधी इथं असा दगडी कट्टा होता सगळा. त्याच्यावरती एक नंदी बैलाची मूर्ती होती. हा आता इथं बांधलेला आहे. त्या काळात फक्त नंदी बैलाची मूर्ती होती. साक्षात नंदीबैल इथं आलेला आहे. मस्त असा परिसर. वातावरण पण एकदम छान झालेलं आहे. मंदिराचा परिसर टॉपला आहे. मंदिर दाखवतो. हे मंदिर हे बिरोबाचं मंदिर आहे. ते महादेवाचं मंदिर आहे. हे दोन्ही मंदिर आमच्या त्या दोन्ही आजोबांनी बांधलेले. त्या मंदिराचं कलर काम वगैरे केलेलं. इकडे एक मंदिर आहे. टावर एक टावरच्या बाजूला पांढरं एकदम वर निलेश काहीतरी दाखवत आहे तिकडच्या मंदिर डोंगरावर. तो आहे हरगापूर गड दिसतोय. हरगापूर
आम्ही लहान असताना आमच्या इकडच्या मामाच्या घरापासून हारगापूर गडाला सुद्धा चालत गेलो. Stranded in the open, dried out tears of sorrow, lacking all emotion. काय महादेवाचं मंदिर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. एकदम शांत वातावरण. Following the light that sets me थोडी एन्जॉयमेंट झाल्यानंतर निघालेलो आहे आम्ही परतीच्या मार्गावर. आता जरा घरात फोन यायला लागला त्यामुळे आम्ही निघाले आता घरी. नमस्कार. घरी निघणार आता. असंच ज्या वेळी आम्ही संकेश्वरला येऊ त्या फक्त होप्स हेच आहेत, जिथंपर्यंत जंगल झाले हे सिमेंटचं तिथंपर्यंतच थांबव. डोंगर वाचवावं, झाडे वाचवावी. डोंगरावरती आल्यानंतर मला काही असे दगडे सापडायचे ज्याच्यामध्ये डायमंड सारखे बारीक बारीक क्रिस्टल असायचे. खूप छान वाटायचे हे दगडे घेऊन आम्ही गावी पण जायचो. आता जॉबच्या नादात हे सगळी मजा गेलेली आहे. टायमिंग नाही भेटत, जेव्हा भेटू तेव्हा आम्ही येतो डोंगरावरती. अजून एक दगड आहे ज्या दगडावरती बसण्यासाठी आमची सगळ्यांची भांडणं असायची. तो हा दगड आहे. त्या दगडावर आम्ही खूप बसायचो. इथून सगळी घरं वगैरे दिसायची, खाली शेती दिसायची. हाच तो दगड. हां 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 बरोबर, हाच तो दगड. दगडावरती आम्ही खूप खेळायचो. आणि ही जी लाल माती दिसायची ती एक उघळ होती अशी, त्या उघळत आम्ही घुसरगड्डे खेळायचो. खूप मजा यायची. मामाचं जुनं घर. हे आहे आमच्या मामाचं जुनं घर. कोण नाही लग्न असल्यामुळे सगळी तिकडे घालतात. किशोरच्या मोठ्या बाबांचं घर. या घरात सुद्धा आम्ही खूप खेळलेला. हा कर मार मार दिसते. तरुण घेऊन जा आता, म्हणजे भीतीमुळे जाते जरा त्या दोरीपर्यंत जा. कॅन नाही तर साहेब घट पाहिजे टोपण त्यांच्या. इकडं बघा जनता किती बघायला लागली. मला
मार नको पाणी नाही घा वडू नको सा खाली येते तुला ह्याला येते मी दोन्ही वरून जिल्हा तू जेव्हा घे ये हो गया दम भरत नाही गे त्याच्या बरोबर या दोघ जण त्याच्या बरोबर दोघ जण थांबा इकडे इकडे सारंग मागे ये मागे आता ये दोरीदारा कोण आहे बाई मोठी बाई धरली ही दोरी धरलेली बघा दोरी धरलेली इकडे 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 गाणी दोन त्या रस्त्यावर